ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वालिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सह्याद्रीचा नवे सज्जन जो नृपे वसविला साकेताधिपती कपिल भगवती ते जागृत रामदास विसरे जो याजना उतरी. आपल्या या दशकात आपण ब्रह्म माया आणि मागच्या वेळेला सृष्टी या सृष्टीच्या कथनातून आपण लक्षात घेतलं की जे दृश्य जग आहे ते सगळं खोटं आहे. जे जे दिसतं आहे ते सगळं नाशिवंत आहे. आणि ते सांगता सांगता आपण निरनिराळ्या सृष्टींचा आपण गेल्या वेळेला अभ्यास केला आणि थोडंसं आपण मनाला आता जे जे दिसतं आहे ते नाशिवंत आहे ते नाशिवंत आहे असं ठरवायला लागलं. परंतु संत आपल्याला छान सांगतात असं जरी असलं तरी राहायचं आहे या जगात, या नाशिवंत जगातच राहायचं आहे, ह्या नाशिवंतच देहाला सांभाळायचं आहे. त्याशिवाय आपल्याला ईश्वर मिळणारच नाही आहे. त्यामुळे ज्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याच्यासाठी देह पण हवा, तो चांगला हवा. त्यामुळे त्या देहाला कितीही जरी नाशिवंत म्हटलं तरी सांभाळायला हवं ना. म्हणून लगेचच समर्थाने आपल्याला सगुण उपासनेचं, सगुण पूजेचं, सगुणातल्या भगवंताची ओळख करून द्यायचं ठरवलं. आणि संतांची ह्याला छान जोड समर्थाला पण मिळाली. आपण नेहमीच म्हणतो की साधू दिसती वेगळे आले, काळ वेगळा असतो, नावं वेगळी असतात, विषय वेगळे असतात, भाषा वेगळ्या असतात, पण सांगतात एकच तत्त्व. तसं आहे की संत मात्र आपल्याला सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात की ते काही नको मुक्ती बिक्ती, तू देव मी भक्त ऐसे करी. हे आपलं बरं आहे की तू देव हो मी भक्त होतो म्हणजे कसं छान मला तुला मी मागायचं आणि तू पुरवठा करायचा असं सगळं छान होईल असं जसं सगळे संत प्रार्थना करतात. त्या सगुण पूजेचं महत्त्व पुन्हा एकदा आपल्याला छान अगदी हायसं वाटेल की त्या ब्रह्ममायेतून सुटलो बाबा. त्यामुळे त्या ह्याच्यातून सुटून आपल्याला आज सगुण पूजेचं महत्त्व समर्थ समजावून सांगणार आहेत. एक गोष्ट आहे की सगुण पूजेतला नित्यनेम असतो. केलं तर केलं असं नाही, नेम येतो. सगुण पूजा ही नित्य नेमानी करायची गोष्ट आहे. कुठलीही उपासना, आता तुम्हाला काही खरं मी सांगायला हवं आहे तरी तुम्ही सगळे योगशिक्षक आहात, त्यामुळे त्याचा अनुभव तुम्हाला आहे की नित्याने करणाऱ्यालाच फायदा होतो. नित्याने करणाऱ्यालाच काही समजा देहाचं काही ही निर्माण झाली दूर होते, पण ते नित्याने करावं लागतं. आज मला झालं आणि मग मी योगासनं करायला लागले आणि मग काय मला अजून नाही, कसं होईल? त्याला सातत्य हवं ना. त्यामुळे या नित्य उपासनेला जरी सोपं अगदी म्हटलं असलं तरी ही मोठी गोष्ट सांगितली आहे की हे सातत्याने नित्य नेमानी करण्याची गोष्ट आहे. पण माणसाचा स्वभाव असतो की त्याला रोज रोज नको असतं. आज केलेली भाजी उद्या चालेल, अहो काल खाल्ली ना. त्यामुळे रोजची तीच गोष्ट माणसाला खरं म्हणजे आवडत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. मग सगुण उपासनेमध्ये आणि असं सांगतात की नित्यनेम केलं पाहिजे. माणसाला स्वातंत्र्य हवं असतं, माणसाला स्वइच्छा असते, माणसाला तोचपणा आवडत नाही. तीच साडी नेसली की तुम्ही लगेच मला अहो काल नेसली ती. लक्षात ठेवायला लागतं आपण कुठल्या कार्यक्रमाला काय कुठला घेतला होता आणि घातला होता ड्रेस हे लक्षात ठेवावं लागतं. ते आपल्याला तेच आवडतच नाही. आपल्याला सारखं काहीतरी वेगळं आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य लागतं की मला काय हवं आहे तेच मी करते. बऱ्याच वेळा असं होतं की ज्या निरनिराळ्या मार्गांचा समर्थाने पुरस्कार केला आहे, आपण वेदा भक्तीमध्ये पण पाहिला आहे किंवा सारखं आपण कर्म ज्ञान भक्ती योग असा म्हणतो आहोत. तर या कुठल्याही मार्गाने जरी गेलं ना तर मग त्या मार्गातला माणूस त्याच्या उपासनेमधून थोडंसं पळ काढायचा प्रयत्न करतो. ज्ञानमार्गी जरी झाला तरी ज्ञानमार्गी माणूससुद्धा समजा मी दासबोधाचा अभ्यास केला आहे आणि कुठेतरी छानपैकी कबीरदासाच्यावरती तेच सांगतात हो असं म्हणून मी जात नाही. कारण लगेच मला माहीत असतं इथे जे काही ऐकतोच तेच तिथे काही वेगळं नाही आहे असं माणसाचं असतं. त्यामुळे ज्ञानमार्गी जरी झाला किंवा असं जरी असलं तरी त्याला ना त्याच्या ज्या उपासनेला आहे त्याला ठीक आहे, बाकी त्याला तिथून तो पळ काढतो, काहीतरी कारणं काढतो आणि जातच नाही. पण असं आहे सगुण आहे आणि मिथ्या आहे हे तर सांगून झालेलंच आहे.
आणि तरी देखील पुन्हा सगुण पूजेच्या उपासनेचं महत्त्व समर्थ सांगणार आहेत. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की सगुण मिथ्या असलं, जे जे दिसतंय ते नाशिवंत असलं, सगुण उपासना पण नाशिवंत आहे. आपण रोज देवाची पूजा करतो आहे, आता मंदिरं बांधतो आहे, मंदिरात जातो आहे, अहो ती दगडाचीच मूर्ती आहे, म्हणजे काय सगुणातलीच आहे, म्हणजे काही शाश्वत नाही आहे. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तरीही ते जरी कितीही मिथ्या असलं, त्याच्यात काहीच फायदा नाही असं वाटत असलं, अगदी मनाचा देव केला त्यालाच फक्त धोका नाही आहे, बाकी लाकडाचा करा, चांदीचा करा, सोन्याचा करा, कुठला पण करा, तो जाणारच आहे आज ना उद्या. हे सगळं जरी माहिती असलं तरी देखील सगुण उपासनेचं महत्त्व आहेच. कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. तो निर्गुण भगवंत कळायला हवा असेल तर सगुण पूजेच्या माध्यमातूनच जायला हवं. हे सामान्यांना तुम्हा आम्हाला कळावं म्हणून समर्थ पुन्हा एकदा सगुण पूजेचं महत्त्व या समासात आपल्याला सांगणार आहे. त्या रामभजन आहे, कामना छोडो क्रोध, कामना छोडा क्रोध ना छोडा, तूने रामभजन क्यों छोड़ दिया. ते भजन ऐकलं की आपल्या लक्षात येतं की आम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला राग येतो, आम्हाला दुसऱ्याला काही मिळालं मला नाही मिळालं की आणखीन मत्सर वाटतो, सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. मग ते सगळं आहे, मग रामभजन का नको. ते सोडू नाही ना शकत, ते सोडलं असतं मग नाही रामभजन केलंस तरी चालेल. षड्रिपूतून तुला मुक्तता मिळाली तर नाही ना, मग नाम घेतलंस रामाचं तरी काही बिघडत नाही, इकडं काम झालेलं आहे तुझं. पण ते नाही ना जात, म्हणून रामभजन करावं लागतं, रामाचं नाव घ्यावं लागतं. तसं आहे की सगुणाच्याच आधारे आपल्याला हा निर्गुण निराकार भगवंत, जो शाश्वत भगवंत आहे, ज्याच्यामुळे आपण आत्ता जिवंत आहोत, अशी जी चैतन्याची आपली खूण आहे, ते सगळं कळायला हवं असेल तर सगुणाचीच उपासना आपल्याला करायला हवी असं समर्थाने आपल्याला या समासात सांगितलं आहे. छान समास आहे, आपल्याला आवडेल असं आहे. नाही सगुण उपासना केली आणि अगदीच ज्ञानमार्गाला गेलं तर माणसं शुष्क बनतात, कोरडी बनतात. सगुण उपासनेमध्ये भाव येतो आणि निर्गुण उपासना जी आहे ना, त्या निर्गुण उपासनेमध्ये त्या शाश्वत शोधाच्या भानगडीमध्ये आपण कोरडे पडतो, त्यांच्याशी भावनेचा ओलावा नसतो. भगवंताशी आपण नातं जुळवलं, आपण नवविधा भक्तीमध्ये रहस्यभक्ती किंवा सख्यभक्ती पाहिली आहेत, त्यावेळेला भगवंताशी नातं जोडलं आहे. नातं जोडलं ना की त्याच्यामध्ये प्रेम वाढलं. आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो, अगदी लहान मुलगी आहे आणि तिला काहीतरी खूप मोठं दुखणं झालं आहे, मग बापाचं पैसे नाही आहेत, मग आपल्याला त्यांनी आव्हान केलेलं असतं की मदत करा, आणि मग काही बघितलेलं नाही, काही नाही, पण आपल्या मनात येतं की खरंच नाही किती अडचण आहे, करतो सुद्धा आपण मदत, पण संपला विषय आपला, कारण ते तितपतच असतं. पण तेच माझ्या घरात जर झालं तर त्याची बोच, त्याची टोचणी मला सारखी असते. तसं या सगुण उपासनेचं आहे की जेव्हा आपण भाव म्हणून त्या भगवंताकडे बघतो ना, तर सातत्याने आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलचे सगळं भाव असतो. ज्ञान याच्यामध्ये नाही, ज्ञानामध्ये काय सांगणार की काय नाही, जे सगळं दृश्य आहे ना ते सगळं नाशिवंत आहे, हा शाश्वत भगवंत आहे, त्याला आपल्याला शोधायचं आहे. आणि मग कोरडेपणा त्याच्यात येईल, शुष्कपणा येईल, म्हणून ते सांगतायत आपल्याला. नारदांनी सुद्धा भक्तिसूत्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, अन्यथा पाती त्या शक्त्या, आपली शक्ती संपून जाते, भक्तीमध्ये शक्ती वाढते. अंतःकरणामध्ये भाव भगवंताचा असेल ना तर अंतःकरणाची आपल्या जी शक्ती आहे ना ती वाढते. आणि ज्ञानमार्गामध्ये शुष्क असणाऱ्याची जी शक्ती आहे ना, त्याला मग कोणाबद्दल प्रेमच नाही ना, कोरडं ठाक असं असतं. म्हणून भगवंताला स्मरायचं असेल तर समर्थ सांगतात की सगुणाचाच आधार घेऊन हे काम करा. दुसरं असं आहे की एक असं संरक्षक कवच आपल्या ह्याच्यामध्ये तयार होतं. भक्तीच्या मार्गाने आपण गेलो, सगुण उपासनेच्या मार्गाने आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की ही जी आपल्या भोवताली एक असं छानपैकी भगवंताच्या कृपेचं एक कवच तयार होतं. जसं आपण रामरक्षेबद्दल म्हणतो की रामरक्षा, राम आपली रक्षा करतो. म्हणजे काय असतं तर जणू की राम आपल्या भोवती एक संरक्षक कवच तयार करतो. आणि मग शिरोमे लाघव पातूपासून आपण पायापर्यंतचे जे श्लोक म्हणतो की ह्याचं माझं रक्षण कर, याचं रक्षण कर, याचं रक्षण कर, याच्या मागे अर्थ तोच आहे की रामाने आपल्या भोवती जणू की एक कवच केलं आहे आणि मग आपण सुरक्षित आहोत सर्व दृष्टीने. तसं या सगुण भक्तीबद्दल आहे की सगुण भक्तीमुळे आपण सुखरूप राहतो, खरा आपल्याला आनंद समाधान मिळतं. म्हणून आपल्याला समर्थन करतात समर्थ सगुण भक्तीचं ते या अर्थाने. दुसरं असं असतं की ज्ञानमार्गी किंवा आत्ता म्हटलं तसं ध्यानमार्गी किंवा योगमार्गी अन्य कुठल्याही मार्गाचा जर साधक असेल तर त्याला त्या मार्गामध्ये जी काही थोडीशी प्रचिती येते, जी काही थोडीशी सिद्धी प्राप्त होते त्याचा अहंकार होतो.
भक्तीच्या मार्गात असणाऱ्या भक्ताला अहंकार नसतो. तो इतका भावपूर्ण त्या भगवंताशी जोडलेला असतो की त्याला असं काही वाटत नाही की मीच काय तो शहाणा. ज्ञानमार्गी साधकाला असं वाटू शकतं आणि त्यामुळे त्या अहंकाराचा विचार करताना सुद्धा समर्थ सांगतात की सगुण भक्ती हीच आपली चांगली. आता जेव्हा असे परस्पर विरुद्ध असणारे समास आपण अभ्यासतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ग्रंथ जो असतो तो सर्व प्रकारच्या माणसांसाठी असतो ना. त्यामुळे आपल्याला असं नाही आहे की आपला काय त्याच्यामधला इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे आपण त्याला प्राधान्य द्यायचं. खरोखरच एखादा अंतःकरणात भाव असणारा जो असतो ना, त्याला भक्तीचाच मार्ग योग्य वाटतो. पण जो समाजसेवक आहे, कर्ममार्गी आहे, तर तो काय करेल? तो कर्ममार्गी उपासना करेल. समर्थांनी आपल्याला किंवा भगवंतांनी गीतेमध्ये आपल्याला या सगळ्याची मुभा दिलेली आहे. आपण आपल्याला ओळखायचं की मी नेमक्या कोणत्या नेचरची आहे. मला काय, एखाद्याला खरंच ध्यानधारणा आवडेल, छान देवापुढे बसावं, 11 माळा जप करावा आणि त्या जपामध्ये रमावं, रोज छान वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं पानं आणावीत, पूजा करावी, हार करावेत आणि छान सगळं उपासनेमध्ये राहावं, ही एखाद्याची आवड असू शकते आणि ती बरोबर पण आहे. परंतु ज्ञानमार्गी, ध्यानमार्गी, योगमार्गी या सगळ्यांनी आपापला मार्ग कोणता आहे आपल्या स्वभावाप्रमाणे तो ओळखावा. हा पण विचार या निमित्तानं आपण लक्षात घ्यायचा आहे. मग आपल्या लक्षात येईल की वेदांतामध्ये म्हणजे वेदवाङ्मय, वेद, उपनिषद या सगळ्यामध्ये एक आपल्याला शब्द वैभव दिसतं. म्हणजे थोडक्या शब्दामध्ये आपल्याला खूप खूप गोष्टी सांगितल्या जातात. जसं 4 वेदांची 4 वाक्य, महावाक्य आपण म्हणतो, त्या सगळ्या वाक्यांचा अर्थ तोच आहे, तत्त्वम असे, असंच सगळ्यांना सांगतात. प्रत्येक वेदांतामधलं असणारं, वेदामध्ये असणारं वाक्य जर पाहिलं तर ते शब्द वैभव त्याला म्हणतात की त्या थोड्या शब्दामध्ये त्या वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी येतात. किंवा एखाद्याने एखाद्या गोष्टी, म्हणजे आता ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवर टीका केली म्हणजे एवढा मोठा ग्रंथ तुमच्या माझ्या सगळ्यांना कळावं यासाठी तयार केला. तर याच्यामध्ये असणारं जे आहे ते त्यांचं बुद्धिवैभव आहे. खरोखरच आपल्याला लक्षात येतं की गीतेच्या 2 ओळीच्या श्लोकांमध्ये असणारा जो अर्थ आहे तो सामान्य आम्हाला कळावा म्हणून एकेका श्लोकाला 100-100, 100-100 ओव्या लिहून विविध प्रकारचे दृष्टांत देऊन आपल्याला तो विषय त्यांनी समजावून सांगितलेला आहे. तर हे जे त्यांचं आहे ते बुद्धिवैभव आहे. मग वेदांमध्ये असणारं शब्दवैभव असेल किंवा अशा प्रकारचं वाङ्मय तयार करणाऱ्यांचं असणारं बुद्धिवैभव असेल किंवा वाक्वैभव असेल. काल जसं आपण काकांच्या जागी आता ठीक आहे आपल्याला वेगळा वक्ता मिळाला पण आपल्याला आनंद झाला, सगळ्यांनी छान छान वाटतं आहे. हां, तर हे जे आहे ना ते वाणीचं वैभव आहे. सगुण पूजेमध्ये या तिन्ही गोष्टी येतात. शब्दवैभव पण असतं, अगदी वेडे वाकुडे गाईनं तरी तुझाची म्हणवीनं, असा तो सगुण भक्ती असणारा भक्त म्हणतो. त्यामुळे त्याच्याजवळ वाक्वैभव, बुद्धिवैभव, शब्दवैभव या सगळ्या असतात आणि तोही मोक्षपदाला जातो. असं नाही की तो म्हणजे जरा वेडा गबाळा बावळा आहे, आता ह्याची कधी ती भक्ती होणार, मग कधी त्याला ज्ञानप्राप्ती होणार, मग कधी मोक्षाला जाणार, असं काही नाही आहे. हा पण विचार समर्थ आपल्याला सगळा की याही मार्गाने अगदी कोणत्याही क्षणी तो पदाला पोचेल, नव्हे त्याला परमपद प्राप्त होईल. याचा अर्थ असा आहे की ही जी सगुण उपासना आहे ती अगदी मिळमिळीत आणि अशी आहे ती आपली खेड्यातल्या लोकांनी, अशिक्षित लोकांनी करावी असं काही नाही आहे त्याचा अर्थ. आपण जेव्हा संतांचा विचार, अगदी आधुनिक संतांचा सुद्धा आपण विचार करतो, मी उदाहरण नेहमी सांगते की बाबा बेलसरांनी हा जो आपला दासबोधाचा ग्रंथ आपल्याला छान सोप्या भाषेत करून दिला, म्हणजे समर्थांचं सगळे 20 दशक 200 समास आपल्याला सोप्या भाषेत करून दिले. हे करताना त्यांनी त्यांचा 3 तासाचा नेम नाही हो चुकवला. रोज 3 तास नाम घ्यायचे. बाबा प्राध्यापक म्हणून नोकरी पण करायचे. आता नोकरी करताना त्या मुलांपुढे शिकवायचं आहे म्हणजे काहीतरी वेदांताचा विषय शिकवायचा, तर अभ्यास करावा लागेल की नाही. पण हे सगळं सांभाळून त्यांनी एवढा मोठा ग्रंथ आपल्यासमोर दिला, अनेक ग्रंथ लिहिले. तर हे सगळं आपण पाहिलं की मग आपल्या लक्षात येतं की असं नाही की भक्तिमार्गाने जाणारा माणूस थोडासा मिळमिळीत असा असतो, असं नाही. त्यांच्याजवळ पण असामान्य असं हा भाव असतो आणि त्याच्या जोरावर तेच परमपदाला जाऊ शकतात. पहिल्या ज्या नवीन 9 ओव्या आहेत त्या 9 ओव्यांमध्ये शिष्याने प्रश्न विचारला. आपण समर्थाच्या ह्याची सुरुवात केली तर लक्षात येईल की आधीचा विषय जो आहे सगळा ह्या दशकातल्या पहिल्या 5-6 समासांचा, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की सगळं ब्रह्म माया याबद्दल आपण बोललो. आणि मग लगेच त्यांनी आपल्या हे केलं, शिष्याने प्रश्न विचारला की तो म्हणतो की एवढं जर सगळं सगुण गोष्टी नाशिवंत आहे, दृश्य जग जर सगळं नाशिवंत आहे, असत्य आहे, मिथ्या आहे असं तुम्ही सांगताय, तर मग सगुण उपासनेचा नियम चालू का ठेवावा.
ते पण सगळं नाशिवंतच आहे ना. मग तुम्ही नित्यनेमाने करावं, सातत्याने करावं असं जे सांगताय त्याचा नियम कशाला चालू करा. आता हा प्रश्न अनेकदा आपल्या पण मनात येतो. जमलं तर आपण सगळं करतो. कितीतरी घरं आपल्याकडे अशी आहेत की आपण रविवारी पूजा करूया. रोज ना ऑफिसच्या वेळेस तर नाही हो वेळ मिळत. मग आपली फुलं व्हायचे, उदबत्ती लावायची की ऑफिस गाठायचं. पण रविवारी मात्र मी अगदी सागर संगीत पूजा करते असं म्हणणारी माणसं आहेत. तर ते चूक आहे का बरोबर आहे असा प्रश्न आपल्याही मनात येतो की ठीक आहे आता त्याला काही इलाज नसतो. आता त्याच्यामधून काढणारी मंडळी म्हणतील अहो तुम्हाला इस्त्रीचे कपडे घालायला वेळ असतो, इस्त्री करायला वेळ असतो, राहिली तर बाकी नट्टापट्टा करायला वेळ असतो, पूजेला वेळ नसतो काय असं म्हणणारी माणसं म्हणतील आहे. पण शेवटी त्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य केव्हा द्यायचं हे त्या व्यक्तीला ठरवावं लागतं. त्यामुळे असं जर कोणी केलं तर ते चूक की बरोबर तर काय नाही, चुकीचं आहे असं म्हणायचं की कारण नाही आहे. कारण तो शेवटी भाव आहे की मनापासून जर मला करायचं आहे तर मला बाबा रविवारी वेळ असतो, मी अगदी छानपैकी करते असं जर कोणी म्हटलं तर त्याची काही चूक आहे असं म्हणायला हां करावी, सातत्याने रोज पूजा करावी. तो काही आपण असं चालेल म्हणून घ्यायची नाही आहे, सोय त्याच्यातली काय करून घ्यायची नाही आहे. पण तरीसुद्धा असं होऊ शकतं. म्हणून शिष्याच्या मनात प्रश्न आला नव्हे, आपल्याही मनात अनेकदा असा प्रश्न येतो. आपण सद्गुरूंच्या आदरभावामुळे तो विचारत नाही किंवा आपल्यावर एक परंपरेचा घरातल्या याचा संस्कार असतो. आजीची, आईची, सासूबाईंच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या असतात. तुम्ही आम्ही तसे भाग्यवान आहोत की आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी दाखवल्यात. त्यामुळे ते सगळं पाहता आपल्याला धैर्य होत नाही की असं का नको कितीही घाई होऊन दे, तेवढं काम झालंच पाहिजे, असू दे मी रिक्षा करेन नाही यात चालत जाणार असं म्हणून आपण आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. तसं आपलं होतं. पण मनात असा प्रश्न येतो की काय या धावपळीपेक्षा करू ना एखाद दिवशी आपण मनसोक्त रविवारी पूजा करूया, आठवड्याभर नाही बाबा आपल्याला वेळ मिळत असं म्हणू शकतो. पण ह्या सगळ्या दडपणामुळे असे प्रश्न आपण विचारत नाही. पण समर्थांच्या बहुधा लक्षात आलं असेल म्हणून समर्थांनी शिष्या करावी हा प्रश्न विचारला आहे की जर काय हे सगळं नाशवंत आहे तर कशाला करायचं, किंवा नाही केलं तर चालेल का, त्याच्यातून काही मार्ग काढता येईल का. त्याच्यावर समर्थ आपल्याला स्पष्टपणा उत्तर देतात की हे सगळं गुरूंचं वचन आहे. सगुण पूजेच्या आधारे निर्गुण निराकार भगवंताकडे जाता येतं हे सद्गुरूचं वचन आहे. आता असं असल्यामुळे देवाच्या आज्ञेपेक्षा सद्गुरूची आज्ञा मोठी. सद्गुरूहुनी देव मोठा ऐसा वाटे तो करंटा. त्यामुळे सद्गुरू सगळ्यात मोठा, देवापेक्षा पण सद्गुरू मोठा. देवाकडे जाण्यासाठी सद्गुरू आपल्याला मदत करतो ना, त्यामुळे तो मोठा. चपराशाला पैसे द्यायला लागतात म्हणजे साहेबापर्यंत जाता येतं. साहेबाला लागत नाही द्यायला, पण तिथं पोचायला हवं ना. त्या परमपदाला पोचायचं असेल तर आपल्याला आधी सद्गुरूचा हात धरायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानायला हवी. आणि मग ते जर असं असेल तर गुरुवचनानं जर परमार्थ सिद्ध होत असेल तर सद्गुरुवचनाने सद्गुरू सांगतात त्या पद्धतीने आपण पूजा केली पाहिजे असं ते सांगतात. आता सगुणाच्या उपासनेचं ओझं वाटू नये ही गोष्ट खरी आहे. कारण लगेच त्यांचा प्रश्न येणारच आहे की ओझं वाटत असेल तर ती सगुण उपासना काय कामाची, दडपणाखाली करू नये. आहे ना आमच्याकडे एक वर्षातलं बोडण लागतं ना करायला, नको करू, ओझं वाटून कशाला करते असा विचार मनापासून करायचा आहे की ठीक आहे आमची परंपरा आहे, कुलधर्म कुलाचार आमच्याकडे आहे आणि मग बाकी सगळं मी जर करते तर हे पण मी केलं पाहिजे असं मनापासून वाटत असेल तर जरूर करावं. ओझं वाटत असेल तर करू नये. मग ते करण्यामध्ये काही गम्यच नाही ना. माझा विश्वासच नाही आहे. आता कुठे गायी असतात ते टाकायचं कुठे आणि हे काय हे सगळा नाश कशाला करायचा, त्यांना किती प्रश्न, त्याच्या मागचं काय विज्ञान आहे, का असं करायचं असतं हे सगळं जर विचार केला. यज्ञाबद्दल किती किती लोक बोलतात, काय ते जाऊन टाकायचं, केवढं तूप नसायचं. आता लोकांना कळलं अरे बापरे हे असं आहे, हा असं तूप आहुती टाकाय की वातावरण शुद्धी होते का, बरोबर हां मग असेल आमची जुनी मंडळी काही करतात ते काही चुकीचं नसेल असं आम्ही नंतर बोलायला लागतो. पण प्रथमदर्शनी आम्ही सगळ्याला विरोध करणं हा आमचा स्वभाव आहे. तर तसं आहे की ते म्हणतात सगुण उपकाराचं ओझं वाटत असेल तर नका करू. जे करायचं आहे ते मनापासून करा. सगुण पूजा सोडावी असं आपल्याला वाटत नाही, म्हणजे दडपणामुळे वाटत नाही असं असेल तर मग त्या पूजेतला आनंद घेता येणार नाही. त्या पूजेचा जो खरा आपल्याला मनापासून जो उपयोग व्हायला हवा तो होणार नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात. बरं दुसरं असं की संत आपल्याला सांगतात की या अशा प्रकारच्या उपासनेमध्ये उपासना केल्याने प्रारब्धात बदल होईल का, तर काही नाही होणार. प्रारब्धात काही प्रारब्ध जे आहे ते काही चुकणार नाही आहे. म्हणजे तो पण एक विषय असतो, एवढं देवाचं केलं तरी कसं ह्यांच्याकडे असं झालं. आता त्याचा काय संबंध आहे, एवढं देवाचं केलं तर त्याचा सगुण पूजेचा प्रारब्धाशी
काहीच संबंध नाही असंही आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे मग जर का त्याच्यात काही बदल होणार नसेल तर करायची का? लगेच श्रोत्यांच्या मनातले प्रश्न काय असे पण आहे की जर का काही उपयोग होत नसेल, आमचं प्रारब्ध कसं बदलणार? प्रारब्ध ही गोष्ट आधीपासून आपण जी आणलेली आहे त्याच्यावर सगळं आहे, त्यामुळे त्याच्यात नाही बदल करता येणार. पण हे आपण लक्षात घेत नाही आणि मग लोकांना असं वाटतं एवढी सगळं पूजा करायची आणि यांना कसं बरं असं, आणि मग त्याच्यामध्ये आपण अडकतो. ते पण समर्थ आपल्याला ह्याच्यामध्ये सांगणार आहे. पण गुरुवाक्य नाकारू नये. सगुण भजनाचा उपयोग काय आहे तो प्रत्यक्ष अनुभवानेच तो घ्यावा असं ते आपल्याला सांगतात. वेगवेगळे युक्तिवाद वापरणार आहेत समर्थ, कारण श्रोत्यांचं पूर्णपणानं शंका निरसन झालं पाहिजे तरच तो खरा शिक्षक. त्यामुळे त्या अर्थाने वेगळे युक्तिवाद वापरून ते आपल्याला आज सांगतील. जेव्हा वक्ता असा पूर्ण विचार करून उत्तर देतो ना, किंवा समोरचा शिष्य कसा आहे आणि कोणत्या पद्धतीने त्याला सांगितलं तर पटेल या पद्धतीनं वक्ता उत्तर देतो, तेव्हा ते बरोबर असतं. म्हणजे कधी त्याला मी नेहमी गमतीनं म्हणते की तो कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद गीतेमध्ये जिथे जिथे आहे ना, तिथे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कृष्णाला जे सांगायचं असतं त्याच्याबरोबर विरुद्ध अर्जुन प्रश्न विचारतो. पण कृष्णाचं कसं असतं की तो लगेच म्हणतो यस यू आर राईट. तो नाही म्हणत की तुझं चुकलं आहे, खरं म्हणजे बरोबर त्याच्या विरुद्ध त्याला सांगायचं आहे. पण म्हणतो नाही. अर्जुनही विचारलं त्याला की काहीतरी तू काय सांगतोयस की सूर्याने विवस्वानाला सांगितला, विवस्वानाने त्याच्या शिष्याला सांगितला, त्यांनी अरे तू तर माझ्या बरोबरीच आहेस आणि सूर्याने सांगितलं हा सगळा ज्ञानयोग, हे काय तुम्हाला सांगतो असं कसं होईल? हो ना बरोबर आहे म्हणाला. आणि मग सांगितलं की अरे मला आधीचे सगळे जन्म दिसत आहेत, तुला दिसतली आहेत, तुझे पण मला जन्म सगळे दिसत आहेत. मग अर्जुनाला जरासं हां बरोबर मग असेल. नाही तर पहिलं प्रथमदर्शनी उत्तर दिलं असतं, तुला कळत नाही आहे तू असं प्रश्न, मग नाहीच कळणार. तर नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे, तुला नाही कळणार, पण मला अरे आधीचे सगळे जन्म दिसत आहेत, तर मी हे जे तुला आत्मज्ञान आत्ता सांगतो आहे ना, ते मी यापूर्वी कोणाला सांगितलं त्याची यादी कृष्ण सांगतो. आता हे असे जे संवाद आपण ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की श्रोत्याला आधी पहिल्यांदा जिंकायचं आणि मग आपण काय सांगतो ते ऐकतात. मुलांचा अभ्यास चालू असला की ते काहीतरी कारणं काढतात, ते सारखे अभ्यासात उठतात. हा आपला नित्याचा नातवंडांकडला अनुभव आहे. मग आपल्याला काय करावं लागतं की आत्ता मी तुला आधीच त्यांनी काही डिमांड करायची आहे, आत्ता मी तुला तुझा आवडता खाऊ देणार आहे, पण मात्र आता 1 तास उठायचं नाही बरं का, असं त्याला गोडीने सांगावं लागतं. आणि मग मात्र असं होतं की उठला नुसतं बघितलं तर रेल्वेत जाऊन बसतो जागेवर, कारण ठरलेलं आहे आता 1 तास उठायचं नाही. तर असं त्या श्रोत्यांना आधी काहीतरी आमिष दाखवावं लागतं आणि मग त्यांच्या सगळ्या शंका आपल्याला दूर कराव्या लागतात. समर्थ आपल्याला तसं करतात. हळूहळू ते आपल्याला विचारतात की तुम्हाला तहान लागते, तुम्हाला भूक लागते की नाही? मग आपण म्हणतो लागते ना. म्हणजे आत्ता तृप्त झालो म्हणून काही कायमची तृप्तता आपल्याला येत नाही, पुन्हा या गोष्टी आपल्याला लागतात. तसंच म्हणे आहे. याच मार्गाने लक्षात घ्यायचं की एकदा केलं म्हणजे झालं असं नाही, तर सातत्यानं आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जोपर्यंत आपल्याला देह सुटत नाही आहे तोपर्यंत भजनाने तुझं असं काय घोडं मारलं आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर ना भजन. असं म्हातारी मंडळी कुणा वृद्ध मंडळीला आपण भेटायला गेलो की त्यांना आपण दुसरं काय सांगणार, काय म्हणते तब्येत, जरा गप्पा झाल्या हवा पाण्याचे, मग अगं काही नाही मला कुठे जाता येत नाही, मला आता TV पण बघत नाही, असं काही सुरुवात झाली की आपण पण त्याला सांगतो आता काही नाही करायचं, काही नाही रामनाम घ्यायचं. अगं ही मला काही काम पण सांगत नाही, मी तिला म्हणते मला काहीतरी काम दे, पण त्यांच्या त्या कामाचा वेग आणि हे लक्षात घेता त्या घरातल्या बाईला वाटतं आपण करून मोकळं व्हावं, तिच्या दृष्टीने तिचं बरोबर असतं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या की आपल्याला कळतं की आता रामनाम घ्यावं असं आपण सहज सांगतो. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत सगुण उपासना सोडू नये हे समर्थ आपल्याला पटवून देणार आहेत. आपण काही योग्यांचा विचार करणार आहोत. दुसरं असं होतं की समर्थ आणखीन एका पद्धतीने आपल्याला हे सांगतात की एखाद्या ठिकाणी आपण काम करतो आहे, नोकरी करतो आहे, एखादा सत्ताधीश आहे, तर त्या ठिकाणी नाही का आपण तो काय म्हणेल ते मान्य करतो. लाचारीच आहे एक प्रकारची ती. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसली तरी कार्यालयीन कामामध्ये फार तर आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्याला म्हणू ते काय सांगतायत, कळतंय का त्याला, हे नाही आहे बरोबर असं म्हणू, पण शेवटी करावं लागतं तेच. परवाच आमच्याकडे या समोरच्या बँकेतल्या मुली आल्या होत्या आणि आमचं त्या KYC वरून विषय निघाला. तर लगेच आम्ही म्हटलं की काय ते दरवर्षी KYC मागता तुम्ही, केवढी स्टेशनरी लागते आहे, 10 वर्ष पासपोर्टच्या वर्ष हे चालतं आणि मग तुम्हाला कशाला दर, काय करणार हो, आम्हाला रिझर्व्ह बँकेची ऑर्डर आहे. ही लाचारी आहे, पटतं आहे, पण इलाज आहे. ते का करतो आपण, दर महिना पगार घेतो ना, मग त्याचे काही नियम आहेत ते पाळायला पाहिजेत. त्यांचंही बरोबर आहे,
त्यांनाही त्या काही गोष्टी असतात की एखादाच काहीतरी चुकीचं वर्तन करतो, पण त्यांना सगळ्यांना नियमाला धरून करावं लागतं काही नाही. सगळ्यांना प्रत्येक बँक आपल्याकडून सगळ्या प्रकारची स्टेशनरी गोळा करत असते. सगळं जर आहे आधार कार्डला लिंक, नाही झालं हे सगळ्यांना सगळं पटतं आहे, पण तरी करावं लागतं आहे की नाही. तसं समर्थ सांगतात की तिथे जी सत्ता ज्याची आहे त्या सत्तेने जो आदेश दिलेला आहे तो आदेश आपल्याला पाळावा लागतो. मग याचा का नाही पाळायचा? याला फक्त आपण खिशात ठेवणार का? यांनी काही सांगितलेलं पाळणार नाही आणि बाकीच्यांचं पाळणार का? असाही प्रश्न समर्थ आपल्याला विचारणार आहेत. दुसरं असं की ब्रह्मानंदामध्ये तल्लीन राहण्याचा अनुभव तू घे एकदा, म्हणजे सगळं उपासनेतला आनंद कळेल. मी नेहमी सांगते की खरंच एकदा सगळ्यांनी गोंधवल्याची आरती ऐकावी. तो जो खरंच ब्रह्मानंदातला आनंद आहे ना, तो आपल्याला तिथे अनुभवायला येतो. एकही असा तो तिथे असणारा भक्त श्रोता डोळ्यातलं पाणी आल्याशिवाय राहणारच नाही. अशा पद्धतीचं वातावरण, अशा पद्धतीचं त्या काकड आरतीतला तो स्वर आणि एकूण सगळा भाव तिथे असतो. तर तो आनंद घेतल्याशिवाय कसं, ते ब्रह्मरूप होणं आहे, ते आनंदरूप होणं आहे, पण तो अनुभव घेतला पाहिजे. मला तो अनुभव येत नाही हे कबूलच करत नाही आपण, त्यात काय मोठं आहे. आपल्या सगळ्यांना निरनिराळ्या लोकांचे अनुभव येतात की लोक त्याच्यामध्ये समरसच होत नाहीत. अरे बघा, आरती लागली की छानपैकी टाळ्या वाजवा, मोठ्या मोठ्यानं म्हणा, किती आनंद असतो कळेल. आपलं म्हणू का नको, बोलू का नको असं मागेच मागे राहतात, कारण त्यातला आनंद माहीतच नाही आहे काय असतो तो. आणि म्हणून मग हा अनुभव आपल्याला येत नाही. सगुण भजनामध्ये हा फार मोठा आनंद आहे. नुसता देहाभिमान नाही ठेवायचा, तो देह भगवंतासाठी आहे अशा पद्धतीने त्या देहाला करू. आता तुकाराम महाराज त्याच्यासाठी म्हणतात, पंडिक वाचक जरी झाला पुरता, छान तुकारामांचं सांगणं आहे, तरी कृष्णकथा सांडू नये. किती तुम्ही विद्वान व्हा, किती तुम्ही ग्रंथांचा अभ्यास करा, का किती द्याल, तरीसुद्धा त्यांनी भगवंताच्या त्या भजनामध्ये दंग व्हावं. तो आनंद काही वेगळाच असतो असं लक्षात येईल. मोठ्या आवडीनं रघुनाथाचं भजन करावं. आपोआप आपल्याला त्या रघुनाथाच्या भजनाने निर्गुणाचं ज्ञान येईल याची खात्रीच सगळे संत आपल्याला देतात. म्हणून सगळं उपासना करा म्हणतात. समर्थ सांगतात की मला पण हा अनुभव आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो असं नाही, मी प्रचितीचे बोल सांगतो आहे. मलाही हाच अनुभव आहे की निर्गुण रघुनाथाचं भजन करण्यापूर्वी मी खरोखरच काळ्याराम मंदिरामध्ये त्या रामासमोर बसलो आहे. तिथे चालणाऱ्या कीर्तन प्रवचनामधला आनंद घेतला आहे. 1-2 नाही 12 वर्ष केलं आहे. आणि म्हणून त्या सगुणोपासनेतल्या आनंदाची प्रचिती मी घेतली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की ती प्रचिती तुम्ही पण घ्या. त्याच्याशिवाय ना, जसं आहे ना की व्यवहारातल्या उदाहरणं आपल्याला कळतात. शिवाजीराव भोसलेंनी जागर नावाचे जे 2 खंड लिहिले, त्याच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलं आहे. ते असं म्हणाले की लोक मुलाखतीत विचारतात की कसं काय तुम्ही एवढी शब्दांची फेक करू शकता, की एकेका म्हणतात तसं की अदुप्रास असे भाषणामध्ये त्यांच्या एवढे येतात की असं कसं काय पटकन सुचतं. ते काही पाठ केलेली वाक्य नाहीत शिवाजीरावांची. त्यामुळे असं मुलाखतीत विचारलं, ते म्हणाले की मी बारामतीचा नाही, मी फलटणचा, आणि मी पुण्याला शिकायला आलो, आणि शिकायला आलो त्या काळामध्ये पुणा युनिव्हर्सिटीला प्री डिग्री आणि नंतर 3 वर्षाची डिग्री, असं 4 वर्ष कॉलेजमध्ये राहायचं. तर म्हणे मी रोज पुण्यासारखी नगरी, त्या पुण्याचे जे सकाळी वर्तमानपत्र आलं की सकाळमध्ये कुठे कुठे काय काय कार्यक्रम आहेत ते बघायचं, आणि त्यातली रोज 1 भाषण तरी ऐकायला जायचं. 365x4 एवढी भाषणं मी ऐकली आहेत, म्हणून मी उत्तम वक्ता झालो आहे. तसं समर्थ आपल्याला सांगतात की तू करून बघ ना, करून बघितल्याशिवाय तुला कसं येईल. मी प्रचिती घेतली आहे म्हणून सांगले. थोडी नाही 12 वर्ष समर्थांनी साधना केली आहे. त्या 12 वर्षाच्या साधनेचं फळ म्हणून ते सगुण उपासना कर असं आपल्याला सांगतात. आपोआप रघुनाथाचं ज्ञान तुला होईल आणि अगदी ब्रह्मपदी पोचेल. तुला पण हेच केलं पाहिजे असं म्हणतात. दुसरं आपल्याला लगेच ते सांगतात की याही ठिकाणी कर्माचा करता मी आहे असं समजू नको. अगदी सगुण उपासनेत सुद्धा भगवंत करता आहे असं कर. स्वतःकडे कर्तृत्वाचा अधिकार घेऊ नको, म्हणजे मग तुला दुःखाचे तडाखे, दुःख येईल, तडाखे बसणार नाहीत, ते जरा माइल्ड होईल ते दुःख. अशा पद्धतीने ते आपल्याला सांगणार आहेत. रामाच्या इच्छेनं सर्व काही चाललं आहे असा एक आपण मनाशी ठरवलं. परवाच्या मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता सुषमा स्वराजचा, त्याच्यामध्ये रामकृपा आणि राम इच्छा 2च शब्द तिने आपल्याला सांगितले की मनासारखं झालं की आपण म्हणतो रामकृपा झाली, आपल्या मनासारखं झालं की रामाची कृपा आहे आपल्यावर असं म्हणतो.
पण नाही मनासारखं झालं दुर्दैवाने, तर रामाची इच्छा. असं जर आपण मनाला समजावलं तर तो तडाखा नाही वाटत, तो दुःखाचा ठीक आहे याच्यातून पण मार्ग निघेल असं आपण समजतो. तर तोही विचार ह्या सगुण भजन करताना, सगुण भक्तीची उपासना करताना आपल्याला ते समजावून सांगतात. दुसरं असं, एकदा राम करता असं समजून घेतलं नाही ना, तर मग काय होतं, त्या भगवंताशी म्हणजे रघुनाथाशी दुरावा निर्माण होईल ना. तसं नाही होता कामा. तो आपला आहे असं समजून करायला घेतलं की आपोआपच हे होलं. उलट तोच करता आहे असं सारखं मनाला बजावलं तर मग आपल्याला दुरावा राहणारच नाही. हळूहळू जसं सुरुवात करताना मी म्हटलं की तुकाराम महाराज तू भगवंत आणि मी भक्त असं हो, अशी सुरुवात आहे. पण एक क्षण असा येतो की भक्त भगवंत एक होऊन जातात. सगुण रूपाच्या आधारे सुद्धा उपासना केली तरी भक्त भगवंत एक होऊन जातात असं होऊ शकतं. इतकी कृपादृष्टी भगवंताची आपल्यावर असते. खरा हा भगवंत विचार करायला लागलं ना तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे हो. अनंत कोटी, कोटी म्हणजे एकावर किती शून्य असं मोजायला लागतं ना आपल्याला. अनंत कोटी, एक नाही अनंत कोटी. आणि त्या तुलनेत आपण 70, 75, 80 काहीच नाही असा जर विचार केला आपल्याला तर आपण क्षणिक रघुनाथ अनादि अनंत आहे. मग अनादि अनंत असणाऱ्या या सगुणाची उपासना आपल्याला करायला हवं. क्षेत्राचा विचार केला तर देवाचं क्षेत्र सगळीकडे आहे. अनंत विश्व आपलं मर्यादित क्षेत्र आहे. अगदी किती जरी आपल्याला वाहन सुविधा असल्यामुळे आपण जगामधल्या सगळ्या देशांमध्ये फिरून आलो असलो तरी देखील आपल्या विश्वाची संकल्पना मर्यादित आहे. हा क्षेत्राचा विचार केला तर तो अनंत आहे. अनंत विश्व अशी त्याची आहे. त्यामुळे देवाचा प्रभाव आहेच मोठा. तो आपल्याला मान्य करायला काय हरकत आहे. काळाच्या दृष्टीने, स्थानाच्या दृष्टीने देवाच्या आणि आपल्यामधलं अंतर आपल्याला माहिती आहे. परंतु तो विचार न करता आपण सगुण उपासनेमध्ये तो आपल्याच क्षेत्रामध्ये आणि आपल्याच काळामध्ये जणू काही आहे असं समजून समर्थ सांगतात की त्याची पूजा करावी. देव न मानणाऱ्या माणसाला सुद्धा एक क्षण असा येईल की तो देव आपल्या वाटायला लागेल. आपण तर आता गेल्या 2-4 दिवस रोज ऐकतो आहे की कसं आपल्याला मोदींनी आता वेडच बनवलं म्हणायला हवं की करोनाचा काळ असूनसुद्धा किती छान केलं. उत्तर प्रदेशमधल्या आदिनाथ योगीला वाटत होतं की काय एवढी रामाची मूर्ती सगळी वाजत गाजत मला त्या मंदिरामध्ये ठेवायचे. भले मंदिर जेव्हा होईल तेव्हा नेऊ, पण आत्ता जिथे ठेवायचे तिथे न्यायला असं वाजत गाजत न्यायला हवी. आणि कशी नेणार, करोना. मोदी वेळेला थांबा जरा, काळजी करू नका, बघतो काहीतरी मार्ग घ्यायच्यातलं काढतो. आणि काढला की मार्ग. आस्तिक नास्तिक सगळेजणं त्या करोनासाठी म्हणून का होईना घंटा वाजवत आहेत, थाळ्या वाजवत आहेत. काय नाही केलं. मोदी म्हणाले बघा तुमची मिरवणूक, सगळ्या जगाने मिरवणूक काढली रामाची. अशा पद्धतीचा विचार केला की कळतं की खरंच एकदा ती चटक सगुण पूजेची लागली ना की समर्थ सांगतात आपल्याला की देव न मानणारी माणसंसुद्धा बदलतात. अरे करून बघ रे असं म्हणतात. डॉक्टर बावडेकरांचं उदाहरण आपल्याकडे आहे. गेले गोंदवल्याला आणि जादू झाली. काय एकदम त्यांना वाटलं कधी नमस्कारसुद्धा न करणारा माणूस इतका बदलू शकतो असं घडतं. त्यामुळे नास्तिक असणाऱ्यावर सुद्धा सगुण पूजेच्या आधारे बदल होऊ शकतो. आपल्या ठाण्यामधल्या एक जण शिवथरगळीमध्ये आला होता आणि असंच होता, चुकून आला होता तो. काही त्याचा समर्थ शिवथरगळ माहिती होती अशातला भाग नाही. पण बघितल्यावर कसा तिथे तो रमला आणि अखेरपर्यंत तिथे होता. खरं म्हणजे अगदी म्हणजे मी नाव घेत नाही एवढ्यासाठीच की वाकड्या वाटेनं जाणारी व्यक्ती असूनसुद्धा सगळी छानपैकी सगुण रूपाच्या ह्या भजन पूजनामध्ये एवढी दंग झाली आणि एकदम जीवनाला वेगळंच टर्न मिळून गेला. असं होऊ शकतं असं आपल्याला दिसतं. समर्थ आपल्याला हे सांगतात की अगदी प्रत्येक माणसावर त्याचा परिणाम होतोच होतो. दुसरं असं की माणूस म्हटलं की थोडासा आपल्या काहीतरी वेगळ्या प्रकारच्या मोठेपणाचा अहंकार त्याला असतो. हो, मी कोणीतरी आहे. मग ज्ञानाचा असेल, पदवीचा असेल, मुलं चांगली असण्याचा असेल, पैशाचा असेल, रूपाचा असेल, घराचा असेल, काही असेल. अहंकाराला काही विषय कमी नाही आहेत. त्यामुळे असा अहंकार असू शकतो. पण देवाची सुद्धा उपेक्षा करण्याचं कारण नाही ते आपल्या अहंकारामुळे. त्यामुळे देवाच्या ठिकाणी सगळे अहंकार आपले उतरवून टाकले पाहिजेत. तिथे काय आपल्याला त्याच्याचं सगळंच आहे. तुम्ही कशाचाही अहंकार बाळा, त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याचं सगळ्याच गोष्टी आहेत असा आपण विचार केला तर आपण अर्थातच ह्या सगुण पूजेतला आनंद घेऊ शकू. खरंच माणूस मोठा असेल बरोबर आहे, परंतु मोठ्या असणाऱ्या माणसाला
त्या देवापुढे आपण मोठे आहोत असं वाढणं हे लाजिरवाणं लक्षात आहे. तिथे तरी जा नतमस्तक हो, तिथे तरी जरा मान झुकू दे तुझी. बाहेर जगामध्ये तू मोठा असल्याबद्दल तू ताठमानेनं राहा, पण भगवंतापुढे तू नतमस्तक हो असं समर्थ आपल्याला सांगतात. जोपर्यंत आपला देह आहे, मन आहे, तोपर्यंत अगदी अशी एकनिष्ठतेमुळे उपासना आपण करावी अशी समर्थ आपल्याला हे सांगतात. भगवंता एकदा रामाच्या आणि मारुतीच्या संवादातला हे आहे की हनुमंत आपण म्हणतो की तो चिरंजीव आहे आणि रामाचा भक्त आहे. जेव्हा आपण नवविधा भक्ती पाहिली त्यावेळेला हा विचार केला होता की हनुमंत हा रामाचा भक्त, म्हणजे दास्य भक्तीचं उदाहरण म्हणजे काय तर हनुमंत. जसं आपण सख्य भक्तीचं उदाहरण केलं की अर्जुन, तसं दास्य भक्तीचं उदाहरण म्हणजे हनुमंत दास आहे. आणि मग तेव्हा आपण काही कथा पण पाहिल्या होत्या की एवढा बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारा सुद्धा काय काय गोष्टी त्या रामाच्या सेवेत राहण्यासाठी करत होता, हे पण आपण पाहिलं. तर त्याचा विचार केला तर तो त्याचं अंतरंग काय सांगतो तर तो छान उदाहरण. तो म्हणतो की कोणत्या विचारांनी माझं तुम्ही चौकशी करताय. जर का तुम्ही माझ्या देहबुद्धीचा विचार करता तर देहबुद्ध्या तव दासोहम. देहबुद्धीचा विचार केला तर तुम्ही राम आहात, मी तुमचा दास आहे, कारण आपले देह वेगळे आहेत. हां, त्यामुळे मी तुमचा दास आहे. पण जीवबुद्ध्या त्वद अंशकः. पण जीवाचा विचार केला तर तो अंश एकच आहे, तुमचाच अंश माझ्यात आहे. त्यामुळे जीवबुद्धीने विचार केला म्हणजे आत्म्याचा विचार केला तर तो परमात्मा माझ्यात पण आहे. त्यामुळे जीवबुद्ध्या तव अंशकः. आत्मबुद्ध्या त्वमेव अहम. आणि आत्मबुद्धीने विचार केला आपण एकच, तू वेगळा नाही मी पण वेगळा नाही. इति मे मतिही, अशी माझी बुद्धी मला सांगते की कुठल्या पद्धतीने मी विचार करतो आहे तसं आहे. आपल्या सगुण उपासनेमध्ये अगदी हाच आहे की भगवंताशी जेव्हा अशी सगुण माध्यमातून आपण उपासना करू त्यावेळेला तो आणि मी वेगळे आहोत, पण एक वेळ अशी येईल की मी आणि भगवंत एकच होऊन जाऊ. नामस्मरणानं, रामभजनानं या दृश्य जगाचं मिथ्यत्व जसं कळणार आहे तसं भगवंताचं सत्यत्व पण आपल्याला कळणार आहे. त्या पिंपळाच्या बीचं उदाहरण देतात. एवढीच ते पिंपळाची बी असते आणि वृक्षाचा विस्तार पाहिला तर केवढा तरी आवाढव्य असतो. रेणूहून अतिसूक्ष्म बिया तर आहे. त्या वृक्षाचं जे मूळ आहे ते त्या एवढ्याशा अगदी मातीच्या कणा इतकं ते आहे आणि केवढा मोठा तो वृक्षाचा विस्तार होतो. त्या पिंपळाच्या बीजामध्ये एवढा मोठा आवाढव्य वृक्ष साठवलेला आहे असं आपण त्याचं वर्णन करू शकू की एवढा मोठा विस्तीर्ण आहे वृक्ष कुठून निर्माण झाला तर त्या एवढ्या बीजातून. केशवसुतांची आपल्याला कविता होती. आपण काय करतो, आपल्याला विस्तार दिसतो पण त्याचं मूळ स्वरूप कुठं आहे ते दिसत नाही. एवढ्या मोठे आपण टॉवर बांधतो, त्याचं बिचारं खाली काय आहे, कशाच्या आधारावरती उभं आहे ते आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे स्वाभाविक आहे, झाडाची मुळं आपल्याला दिसत नाही, टॉवरचं आपल्याला पाया काय तो आपल्याला दिसत, आपल्याला फक्त वरचं दिसतं. तसं म्हणाले आपलं होतं की ज्ञानी भक्त, आता त्याला असं जेव्हा सगुण पूजेमध्ये काहीतरी विशेष स्थिती प्राप्त झाली की मग भगवंतांनी त्याला ज्ञानी भक्तच म्हटलेलं आहे. आता तो नुसता भक्त नाही राहिला, आता तो ज्ञानी भक्त झाला, कारण त्याला आपोआप ज्ञान मिळतं. नेहमी आपण म्हणतो की 4 इयत्ता न शिकलेले रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु होते ना, तर ते ज्ञानी भक्त होते. डिग्र्या नसतील त्यांच्याजवळ, जनाबाईजवळ डिग्र्या नव्हत्या, पण भावपूर्ण अंतकरण भगवंताशी असं काही पांडुरंगाशी जुळलेलं होतं की ती ज्ञानी भक्त होती. ज्ञान ही गोष्ट वेगळीच आहे, आत्मज्ञानाबद्दल आपण बोलतो आहे. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की जेव्हा असं मूळ स्वरूप भगवंताचं कळतं, जेव्हा त्या वृक्षाकडे पाहिलं की आपल्याला बीजाची आठवण होते, तसं आपल्याला या दृश्य जग कितीही नाशिवंत असलं तरी त्याच्या मुळाशी असणारं जे काही आत्मतत्व आहे ते कळतं अगदी सगुण उपासनेद्वारासुद्धा. म्हणून सगुण उपासना महत्त्वाची असं आपल्याला ते सांगतात. दुसरं असं आहे की हा जो ज्ञानी भक्त ज्ञानप्राप्त झाला, चांगलं पूर्णत्व प्राप्त झालं तरी देखील भजन करीत असतोच. म्हणजे हे प्राप्त झालं म्हणजे आता असं हे थांबलं का, तर नाही, ते करायलाच हवं. मग ते का करतो? संत सगळ्या संतांना अशा प्रकारच्या आत्मज्ञानाची प्राप्ती होऊनसुद्धा ते का बरं आपल्याला सगुण उपासना करायला सांगतात? मग तिथे आपल्या लक्षात येतं की सामान्य माणसाची तीच निकड आहे, तीच गरज आहे. सामान्य माणसाला एकदम ज्ञान चालणार नाही. तुम्ही हवी समजा प्रवचनाला गेलो आणि समजा सगळं त्या गीतेतला ब्रह्ममाया सांगितलं, आपण तुझ्या नाही हो फार ते जड जातं ऐकायला. तर सामान्य माणसाला सगुण उपासनेद्वाराच आपल्याला ज्ञान सांगावं लागतं. म्हणून पण ते आपल्याला सांगतात की निष्काम भक्ती हवी वगैरे सगळं ठीक आहे हो, पण तरीसुद्धा
आपल्याला पटेल, रुचेल, जमेल असं काय आहे, तर त्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. भगवंत त्या मार्गाने आपल्याला जायला सांगतो. अगदी शेकडो वर्षानंतर आपल्याला तुकाराम, समर्थ, नाथ यांची नावं आपल्याला आजही दिसतात. इतक्या वर्षांचा कुणाची नावं दिसतात? आमच्या बेडेकर शाळेवर एका गॅदरिंगला एक वक्ते आले होते. त्यांनी संबंध शाळेमध्ये विद्यार्थी बसलेले आहेत, गॅदरिंगचा विषय आहे, आणि सुरुवात करताना म्हटलं की मला ना आपल्या देशातल्या 5 पंतप्रधानांची नावं सांगा रे, होऊन गेलेल्या. तर मुलं आठवायला लागली, जरा इकडे तिकडे बघतायत, आठवत आहेत. आणि मग ते म्हणाले बरं बरं ठीक आहे, तुम्हाला आठवावं लागतं आहे ना, 5 संतांची नावं सांगा. पटापट सांगितलं. आता हे आपल्याला काय सांगतं, तर हे सगळे संत आपल्याला भक्तीच्या मार्गाने, आणि तो मार्गच आपल्याला सगळ्यांना रुचणारा पचणारा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आठवावं नाही लागलं, त्याच्यासाठी भराभर मुलांनी नावं सांगितले. पण ह्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही अधिकाराचा माणूस तो ज्ञानी आहे की नाही म्हटलं तर, त्याशिवाय काही त्याला एवढं अधिकार पण मिळालेलं नाही आहे. पण ती मंडळी त्यांच्या त्यांच्या काळापुरती आपल्या लक्षात राहतात. सत्ता गेली, काळ संपला की आपल्या लक्षात राहत नाही. दूरदर्शनाची एखादी सिरियल अगदी मी एकही एपिसोड चुकवला नाही, अतिशय मला आवडली असं आपण वर्णन करतो. वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष जाऊ दे, मग आपल्याला कोणी विचारलं तुला ती आवडली? हां काय गो, श्वेतांबरा मला वाटतं, आठवते मला, पण आता न विसरले मी. का बरं? एवढी आवडणारी गोष्ट होती, अगदी मी एकही एपिसोड चुकवला नाही असं सांगत होते. तर ह्या गोष्टी राहणाऱ्या नाहीत असं समर्थ आपल्याला सांगतात. चिरंजीव काय, तर संत आपले चिरंजीव आहेत. संतांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्यांची नावं राहतात की लक्षात. तुका म्हणे की आपल्याला पटतं, नाथ म्हणे की आपल्याला कळतं आहे, समर्थ काय म्हणतं आपल्याला कळतं आहे. 18 पगड जातीतले संत आपल्या भोवती आहेत, या सगळ्यांचं आपल्याला कळतं. कारण त्यांच्याजवळ असणारी जी भगवंताची शक्ती आहे ती सगळं उपासनेद्वारा त्यांना मिळाली. ज्यांना ज्ञानप्राप्त झालं आहे ते आपल्याला सगळं उपासनेद्वारा त्यांनी टिकवलं आहे, म्हणून ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. कुठे ज्ञातेपणाचा अहंकार त्यांच्याजवळ नाही, म्हणून ते कळलं आहे त्याला. निष्काम भजन कळलं नाही असं नाही. ठामपणानं ती म्हणू शकते की माझ्या गोवऱ्या कोणत्या, लावा कानाला, ज्याच्यातून पांडुरंगाचं नाव येईल ना ती माझी, हे ठामपणाने ती सांगू शकते. इतकी ती त्या भगवंताशी पक्की जुळली गेलेली आहे. आपण म्हणू काय आता कळणार बाबा, सगळं तर सारखं दिसतात, ह्या अर्ध्या तुम्हाला अर्ध्या मला, आपण सामोपचाराने काही जमतंय का बघू फार. तर ती म्हणाली नाही, लावा कानाला, ज्याच्यातून नाव येईल पांडुरंगाचं ती माझी. हे जे काही त्यांच्याजवळ आहे हे भगवंतावरचं प्रेम आहे, सगळं उपासनेद्वारा मिळालेलं प्रेम आहे, सगळं उपासनेच्याद्वारा ज्ञानप्राप्ती झाल्याची खूण आहे असं आपल्याला कळेल. दुसरं असं होतं की कुठेही कर्तेपणा येतो ना तेव्हा कार्याचा नाश होतो, म्हणून आपल्याकडे कर्तेपणा घ्यायचा नाही असं जाता जाता ते आपल्याला सांगणार आहेत. की एकीकडे फळाची अपेक्षा ठेवली जाते, म्हणजे आपण काही करतो आहे म्हटलं की आपल्याला असं वाटतं की मला फळ मिळालं पाहिजे, त्यामुळे ती अपेक्षा ठेवली पाहिजे. सारखं सारखं आपल्याला सांगतात की फळ काय मिळेल याचा विचार करू नका, आपण छानपैकी कर्म करायचं, अगदी प्रामाणिकपणे करायचं, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कर्म करायचं, पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. असं किती जरी सांगितलं तरी मी आपलं गमतीनं म्हणते, महिनाभर काम केलं आणि 1 तारखेला आलाच नाही पगार बॅलन्स बँकेमध्ये, आपण विचारणार नाही का काय झालं, काम केलं आहे मी महिनाभर, त्यामुळे काम केलं आहे आणि फळ मिळालंच नाही हे काय आपल्याला खरं म्हणजे नाहीच चालणार आहे. ते सांगू देत त्याला किती फळ, पण काम केलं की आपल्याला त्याचं फळ लागतं. आता व्यवहारतः ही गोष्ट बरोबरच आहे, परंतु असं जरी असलं तरी विश्वास काय धरायचा, मिळणार. एक ना एक दिवसात जरा झाला असेल, दिवाळीच्या वेळेला 1 दिवस अगोदर येतं पेन्शन, मी लगेच जाते का सांगायला, वा वा धन्यवाद तुम्ही अगदी लगेच पाठवलं तुम्हाला. मग 1 दिवस उशीर झाला तर जरा धीराने घ्या की, पण तरी आम्ही लगेच चौकशी करतो, आलो नाही असं आहे. तर माणूस व्यवहारामध्ये या पद्धतीनं वागतो, मग इथे का नाही वागत असं समर्थ आपल्याला. इथेसुद्धा होईल, थोडंसं लागेल तुम्हाला, कदाचित आपली काहीतरी उपासना करण्यामध्ये काहीतरी हे झालं असेल, त्यामुळे ती आपण करूया असा विचार करावा असं ते आपल्याला सांगतात. ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानोत्तर कर्म ह्या दोन्ही गोष्टींची सांगड समर्थ घालतात. शब्दांच्यावरून आपल्याला कळेल. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे आधी ज्ञान आणि मग भक्तीमध्ये, म्हणजे सगळ्या संतांना ज्ञान झालं आहे आणि तुमच्या आमच्यासाठी तो भक्तीचा मार्ग सांगताय. आणि ज्ञानोत्तर कर्म की ज्ञान झाल्यानंतर सुद्धा कर्म करायचं आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण देतो की रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं की तू नाही, तुझी हाडं ही कामं करते. नाहीतर त्याला काम करायचं नव्हतं, छानपैकी मठामध्ये राहावं, छानपैकी कालीमातेची सेवा करावी, कालीमाता माझ्याशी बोलते,
इतकी प्रगती त्यांनी त्या सगळ्यामध्ये साधली होती, मिळवली होती. आणि त्यामुळे मला काही मिळवायचं नाहीच आहे. ज्ञानी भक्ताची हीच खोड आहे की आता आणखीन काही त्याला मिळवायचंच नसतं. इतकं त्याला टॉप ऑफ द वर्ल्ड मिळालेलं असतं की आता आणखीन मला काही नको, अशी होतीच की स्वामीजींची परिस्थिती झालेली. पण तरीसुद्धा रामकृष्णांनी सांगितलं, नथिंग डुईंग, तुझ्या त्या कालीमातेच्या दर्शनाच्या किल्ल्याच मी काढून घेणार आहे आणि तुला देशाचंच काम करायचं आहे. आणि मग पुढे आपल्याला दिसतं, एवढ्या वेळा अमेरिकेचा प्रवास झाला, शिकागो धर्म परिषद झाली, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी दिसल्या. हे सगळं का केलं स्वामीजींनी? तर ही ज्ञानोत्तर कर्म असं आहे. ज्ञान झालं आहे पण ज्ञानानंतर त्यांनी कर्म केलं. गोळवलकर गुरुजींना पण करायचं नव्हतं. गोळवलकर गुरुजी रामकृष्ण मठातच होते. छानपैकी ते त्यांचा चेहरा बघितला आपल्याला कळतो, दाढी बिडी वाढवलेली, आणि तो ज्ञानीच माणूस. आणि याच्यातच राहावं. काय होतं रामकृष्ण मठामध्ये गोळवलकर गुरुजींचं काम, त्यांचं जर आपण चरित्र वाचलं तर कळतं. रोज पूजेची, सगुण पूजा सांगतो ना आपण, रोज पूजेची तांब्याची भांडी लखलखीत ठेवणं हे गोळवलकर गुरुजींचं काम होतं. आणि ते प्रामाणिकपणाने करत होते. उरलेला वेळ सगळा ध्यानधारणेमध्ये घालवत होते. ध्यानामध्ये, योगामध्ये एवढी गुरुजींची प्रगती होती की चिन्मयानंदांनी वर्णन केलं आहे की एकदा मी आणि गुरुजी एका ठिकाणी होतो, कुटीमध्ये गुरुजी होते. सहज माझी नजर गेली, फुटभर वरती होते पद्मासनात. इतकी योगामध्ये त्यांची प्रगती होती. असा असणारा हा माणूस ज्ञानोत्तर कर्म करतो आहे. ज्ञानप्राप्ती झाली आहे, कर्म काय केलं? देशाच्या नव्हे, सबंध जगामध्ये असणारी सगळ्यात मोठी संघटना, आपण कोण बनेगा करोडपतीमध्ये हा प्रश्न विचारला होता अमिताभने, की सगळ्यात मोठी संघटना कोणती जगामध्ये? स्वयंसेवी संघटना सगळ्यात मोठी कुठली? तर जगामध्ये सगळ्यात मोठी संघटना ही RSS आहे, असं उत्तर अमिताभने दिलं आहे. अशा संघटनेचं मोठं पद यांनी सांभाळलं. ही ज्ञानोत्तर कर्म. जसं ज्ञानोत्तर भक्ती, भक्तीनंतर ज्ञान, तसं ज्ञानानंतर कर्म. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे. समर्थांचं उदाहरण द्यायचं आहे. समर्थसुद्धा 12 वर्ष साधना झाली, 12 वर्ष देशपर्यटन झालं आणि देशाची सगळी परिस्थिती बघून देह टाकायला निघाले. हिमालयामध्ये उडी मारावी आणि देह संपावा, कारण या देशातली सद्यस्थिती जी आहे ती आपण बदलू शकत नाही. एवढे अत्याचार चाललेत, इतका स्त्रियांवरती बलात्कार होत आहे, भ्रष्टाचार चाललेला आहे, सगळी शेतं तुडवली जात आहेत, लोकांना मारलं जात आहे, हजारो हिंदूंची कत्तल होते आहे. हे सगळं नाही थांबवू शकणार. 750 वर्ष यवनांचं राज्य इथे चाललं आहे. हे कसं काय थांबवणार? आणि थांबवू शकलो नाही तर या देहाचा उपयोग काय? आणि म्हणून तो देह विसर्जित करायचा निर्णय समर्थांनी घेतला होता. आणि रामरायांनी त्यांना सांगितलं की नाही चालणार, तुम्हाला काही एका विशिष्ट कामासाठीच आणलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच समर्थांनी पुढलं हे कार्य केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना, महाराष्ट्राची निवड वगैरे वगैरे. तर हा सगळा जर विचार आपण केला तर ही जे आहे ना, हे ज्ञानोत्तर कर्म आहे. आता आपल्या लक्षात येईल की सगळं भजनाचं एवढं महत्त्व समर्थ का सांगतात? त्यांना नुसते भगवी कपड्यातले साधू बैरागी निर्माण करायचे नव्हते, त्यांना देशासाठी महंत निर्माण करायचे होते. जसं भगवद्गीता अभ्यासताना आपल्याला कळतं की भगवंत अर्जुनाला विविध प्रकारांनी सगळं सांगतोय ना. 18व्या अध्यायापर्यंत आला आणि मग भगवंत म्हणजे अर्जुनाने सांगितलं की यास आता तुझ्या मनात काही फरकच नाही, तू आणि मी एक झालो. आता जसं हनुमंताचं सांगितलं तसं की तू आणि मी एकच झालो. भगवंतालाच भीती वाटली की आता तू आणि मी एक झालो म्हणजे आता युद्धच करणार नाही मला. नाही 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 नाही, तू अर्जुन आणि मी कृष्ण. कारण ते करणं महत्त्वाचं आहे. ज्ञानोत्तर कर्म तरी करायला हवं आहे ना. तू मी एक झालो आणि मग हा म्हणाल मग काय, आता काही तुम्हाला आज्ञा करू शकत नाहीस, कारण तुम्ही एकच आहे, कसं आलं युद्ध, कसलं काय, माझ्या मनासारखंच झालं असं पुन्हा काही म्हणालं तर एवढं सगळं केलेलं वाया जाईल. म्हणाला नाही नाही, तू अर्जुन आणि मी भगवंत आहे आणि तू मी काय सांगतोय ते करणार आहेस ना, मग आता चल उचल युद्ध कर असं म्हणायला लागलं. त्यामुळे ज्ञानोत्तर कर्मासाठी ही सगुण उपासना आपल्याला सांगितली आहे. आता लक्षात येईल की सगुण पूजेनं ज्ञान मिळतं, ज्ञानानंतर हे असं कर्म होतं आणि ती कर्ममार्गच शेवटी त्याच्यासाठीच ही सगळी उपासना आहे असं आपल्याला कळलं. आणि म्हणून बघा, प्रत्येक चांगल्या कामाला भगवंताचं अधिष्ठान असायला हवं. अगदी सामान्य गृहिणीसुद्धा साध्या साध्या गोष्टीमध्ये भगवंता चांगलं होऊ दे रे. आमच्याकडे संवाद असायचा. आजी आमची रवा भाजायला घेतला ना की म्हणायचे गणपतीराया गजानना लाडू चांगले होऊ देत रे. मग दादा आमचा हसायचा, आता गणपतीराया गजानना येणार आहे का इथे? मग ती व्हायचे नाही रे, असं म्हटलं ना की छान होतात लाडू. हा एक भाव आहे. खरंच आहे, करायचं आपल्याला, कर्म आपल्यालाच करायचं आहे. रवा आपल्यालाच भाजायचा आहे, तो पाक नीट झाला पाहिजे, लाडू छान झाले पाहिजेत, असं सगळं आपलंच आहे.
कर्म आपणच करणार, पण ते भगवंताचं अधिष्ठान ठेवून आपण कर्म करावं, म्हणजे मग ते आपल्याला समाधान मिळतं. आपल्याकडे करते पण येत नाही, भगवंताच्या इच्छेनं झालं आहे असं आपण म्हणतो. अगदी तर हे जसं सामान्य ह्याच्यात आहे तसं मोठमोठ्या कामांमध्ये सुद्धा आपण का संकल्प सोडतो? कुठलंही चांगलं काम करताना आपण देवापुढे संकल्प सोडतो. तो संकल्प का आहे? तर देवाचं सहाय्य आपल्याला मिळावं. आज असं काम करताना देवाचं सहाय्य मिळालं की कर्म चांगलं होतंच, ही गोष्ट खरीच आहे, पण ते कर्म चांगलं होऊन करते पण आपण आपल्याकडे घेत नाही. आपण म्हणतो नाही देवाची कृपा होती म्हणून असं सगळं झालं. परमेश्वर खरं तर प्रत्यक्ष काहीच करत नाही, आपल्याला माहितीच आहे, पण तरीसुद्धा हा एक आधार सगळं पूजेच्या सहाय्यानं आपल्याला मिळतो. खरं तर असं आहे ना, किती किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या लहानपणी पोस्टाच्या पेटीत पत्र टाकलं ना तरी नमस्कार करायचं. आता हसू येतं या गोष्टीचं, पण असं होतं का बरं? खरं काहीच नाही. आता ती पोस्टाची पेटी, पत्र ती योग्य पद्धतीने जायची, त्या गावाला जाती, पण एक मनात भाव असा की मला आठवत आहे की आजी साहेब नमस्कार करा, आणि आपण पण प्रामाणिकपणाला आपलं पेटीत पत्र पेटीत टाकलं की आता आपल्याला गंमत वाटते, आपल्याला हसू येतं, पण हा भाव आहे. छोट्या 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 कामामध्ये आपल्याला भगवंत आहे ही सवय आपल्याला लागायला, म्हणून ह्या गोष्टींचा उपयोग होतो. असं काही भगवंत विचारा रिकामा नाही, म्हणजे आपण गमतीनं म्हणतो काही नाही तुमच्या प्रत्येक कामावर तो येणार आहे, पण येणार आहे तो सगळीकडे आहे. छोट्या छोट्या कामाचं त्याचं स्मरण आपण करावं असं ते आपल्याला सांगतायत. उपासकाची सूचना उपासना उपासना, एकच समर्थ आपल्याला सांगतात. काय सूचना आपल्याला आहे? उपासना करा. सगळं उपासनेच्या आधारे हे आपल्याला सहज मार्ग होईल आणि कळेल. असं आहे की एरवी पुष्कळ वेदांताच्या गप्पा मारू, परंतु त्या गप्पांमध्ये अशा प्रकारचा आनंद मिळणार नाही. वेदांताच्या गप्पात आनंद मिळत नाही. आपल्या सहयोगला कार्यक्रम व्हायचा, भाऊ आपटे, भाऊ भातखंडे, अण्णा, मग ते भातखंडे सरांचं हे सुरू वेदांत, कारण ते वेदांत सांगायचं किंवा असं वाटतं आता अण्णा कधी सुरू करतात कोंडळ आहे, कारण तो वेदांत सहन करण्याची ताकद श्रोत्यांची नसायची. अगदी फॅक्ट आहे. खूप वेळ आपल्याला शंकर अभ्यंकरांचं भाषण आवडतं, कारण ते वेदांत नाही सांगत, ते आपल्याला काय करतात नित्याच्या आपल्या अनुभवांचं कथन करणं. आपल्याला सगळं हे मला आपलं वाटतं. वेदांत नको असतो कोणाला. तो कधी हे सगळं अशा प्रकारे सगळं उपासनेचा जेव्हा आपण गाठू उच्चारण कर तेव्हा आपल्याला कदाचित आवडायला लागेल, पण ब्रह्मसत्य जगन मिथ्या कोणाला आवडणार आहे? त्याच्यापेक्षा आपलं उपासकाची सूचना उपासना उपासना हेच आपल्याला वाटतं. म्हणून तर बघा ना, एवढं हिंदू जागृती मंडळाने आपली घंटाळी मंदिर घेतलं, किती कार्यक्रम, नुसता धूम चाललेली आहे. नुसतं राम म्हणून नाही, गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतो आहे, कारण लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, भक्ती आहे, आणि त्या भक्तीला कुठेतरी जर जागा मिळाली ना तर माणूस करतो. उदंड कार्यक्रम, उदंड उत्साह असं आपण पाहतो आहे. कशामुळे? आज कुठे त्या अयोध्येला राम मंदिर, पण आपण सगळे उत्साहात आहोत की नाही? जणू की आपल्या घरातच काहीतरी विशेष कार्यक्रम होतो आहे असं आपल्याला आनंद होतो आहे. याचं कारण काय की मुळात भगवंताचा भाव जो आहे तो आपल्या अंतःकरणात आहेच आहे. त्याचा फायदा आपण घ्यायचा. समर्थ विचारतात की तुला ज्ञान झालं म्हणजे नेमकं काय रे झालं? तर त्याचं उत्तर हेच आहे की जितकी आपल्याला तहान भूक किंवा या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात तितका आपल्याला देव महत्त्वाचा वाटायला लागला की आपण खरे उपासक झालो असं म्हणायला हरकत नाही. हा सगळा ज्ञानभक्तीचा विचार आहे. भक्तीतून ज्ञान आणि भक्तीतून कर्म, म्हणजे मुळात भक्ती आणि त्या भक्तीतून आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार म्हणजे होणारच. आणि भक्तीतून आपलं योग्य कर्म आपल्याला कोणतं झेपेल असं तोच आपल्याला देतो. जसं आपण आत्ता तिघांची उदाहरणं घेतली आणि 4थ्या लाईनीमध्ये मोदी आहेतच. म्हणजे समर्थ कोळवलकर गुरुजी स्वामी विवेकानंदांच्याच यादीमध्ये आपल्याला आपल्या पंतप्रधानांचं नाव आत्ता घालायला मिळेल की म्हटलं तर ते हिमालयात जाऊन राहू शकतात. आणि आत्ता तर अगदी धादांत आपल्याला दिसतं आहे की त्यांचं काम पूर्ण झालं की ते कळणारच नाही कोणाला, ते कधी आपल्या पदावरून निवृत्त होतील आणि त्यांच्या साधनेला निघून जातील, कळणारसुद्धा नाही. त्यांची सगळी कामं ज्या पद्धतीने चालली आहेत ना आधी करतात, मग आपल्याला कळतो. काही आपल्याला आधी कळत नाही, किती आपण अनुभव घेतो आहोत रोजचे. याचं कारणच ते आहे की हे सगळं ज्ञानोत्तर कर्म आहे. आधी ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि आता ते आपल्यासाठी ह्या कर्माला इथे कर्म करण्यासाठी आलेलं आहे. तर असं ज्ञानोत्तर कर्म करणाऱ्याला आपल्या लक्षात येईल की त्याच्याकडलं जे होणारं कर्म आहे उपासनेमुळे ते होतं. त्यामुळे आपण उपासनेवरचा आपला जो विश्वास आहे ना तो या समासाच्या अभ्यासानं वाढणार आहे आणि आपल्याला पण वाटेल येस आपण उपासनाच काय सोपं आहे.
उपासना करण्यामध्ये काही आपल्याला त्रास नाही. ती उपासना करावी, मनापासून करावी. बरं, त्यामध्ये आणखीन एक सुविधा आपल्याला भगवंतांनी म्हणजे या सगळ्या संत मंडळींनी दिलेली आहे. या उपासनेसाठी काही साधनं लागणार आहेत का? काय नाही. मानसं असं छानपैकी शांत डोळे मिटून बसावं आणि ह्या भगवंताची पूजा करायला सगळीकडून सगळ्या गोष्टी आणाव्यात. अगदी 56 भोग आणावेत. कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी छान छान जो पदार्थ मिळतो तो प्रसादाला आणावा. स्नानासाठी सगळ्या ठिकाणच्या 7 समुद्रांचं, सगळ्या सप्तगंगांचं पाणी आणावं. सगळं आणावं, कारण नुसतंच आणायचं आहे. ती पण सुविधा आपल्याला दिली. म्हणजे असं पण नाही की उपासनेला बा साधन सामग्री लागेल, मग आता मी काय करू, एवढी साधन सामग्री काही आवश्यकता नाही. अशा पद्धतीने या सगळं पूजेचं महत्त्व समर्थ आपल्याला सांगतात. सोपा समास आहे, छान आहे. मला आज ओव्या घ्यायला एवढा अवधी मिळाला नाही, परंतु तुम्ही वाचला तर सोप्या सोप्या ओव्या आपल्याला श्रोत्यांचे प्रश्न आणि श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तरं. त्यामुळे आधीचं ते ब्रह्ममाया होतं त्यांनी समजा आपल्याला थोडंसं जड झालं असलं डोकं, तर आजच्या सगळं उपासनेलं एकदम आपण रिलॅक्स होऊन जाऊ की अरे अरे वा छान, हे चांगलं आहे, हे आम्हाला जमेल, या पद्धतीने गेलं तर जमेल, असं आपल्याला करता येतं. तरी देखील खुलबार दुधाची गोष्ट आपण लक्षात ठेवायचीच. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की तिने केलेलं जे की एवढंसं होतं त्याचा उपयोग झाला. तसंच आहे की एवढंसं केलं सगळं उपासना तरी त्याचा आपल्याला उपयोग होतो. त्यामुळे त्याच्या खूप मोठ्या पसाऱ्यात आपल्याला समर्थांनी किंवा संतांनी अडकवलेलं नाहीच आहे. छानपैकी मनाने आपण जे करू. अगदी सुरुवातीला मी म्हटलं की सध्याची जी पिढी आहे ती बाकी सगळ्या गोष्टी करते आहे, पण या अशा प्रकारच्या उपासनेला किंवा दैनंदिन पूजेला आपल्याला वेळ नाही. तर त्याच्यासाठी हा तोडगा छान आहे. मनाने करावी. कितीतरी गोष्ट आपण प्रवासात करतो की नाही. आपण तर मुंबई करावं, त्यामुळे गाडीत बसलो की गाडीत आता बसलो म्हणणं सुद्धा जरा शब्द चुकीचाच आहे. गाडीत प्रवेश मिळाला की म्हटलं तर हल्ली जरा आपण क्वचित जातो लोकलनी हल्ली, पण कधीतरी गेलं ना की आपण काय दृश्य बघतो, सगळ्यांच्या कानात बुचं घातलेली असतात, जो तो आपल्यात तल्लीन झालेला आहे. ही जी तल्लीनता आहे ना ती फक्त आपण उपासनेकडे वळवायची, एवढंच. ते जे काही ऐकत असतील, काय ऐकत असतील आपल्याला काही माहिती नाही आहे, पण ते सगळं जे काही आहे, ती जी काही वेळ आहे ती आपली वेळ आहे. मग ती आपली उपासनेला वळवली की झाली. माझी एक मैत्रीण आहे, नाव माहिती आहे, सुलता कुलकर्णी. 45 मिनटं म्हणाली मला लागतात, बसने मी जाते, ऑफिसची बस आहे. रोजचीच मंडळी ऑफिसमध्ये 30 माणसं भेटणार असतात, प्रवासात 30 माणसं असतात. एकही माणूस आम्ही एकमेकांशी बोलत नाही. माझं 45 मिनटं छान सगळी उपासना होते. करणाऱ्याला अशा प्रकारची सुविधा मिळते. असा जर विचार केला तर ही उपासनाच आहे, वेगळं काही करायला नको आहे. आणि ह्या उपासनेने आपोआपच आपण ज्ञानाकडे, आपोआपच आपण चांगल्या कर्माकडे जाणार आहोत. असं समर्थ आपल्याला भक्तीकडून कर्माकडे, भक्तीकडून ज्ञानाकडे या समासात नेत आहेत. थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदा म्हा घडो, तदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समहिया मुची तन्ही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.